यानंतर जाऊयात बुलढाण्याला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर भाजप शिवसेनेच्या वतीने प्रतापराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दोन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि या निमित्तानं बुलढाण्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. बघूया एक रिपोर्ट. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये इथं सरळ सामना होणार आहे. गेली 2 टर्म शिवसेनेचे प्रतापराव जाधव या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आता दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. निश्चितपणानं सर्व लोकांची भावना आहे की आणखीन पुढची अनेक वर्ष नरेंद्र मोदी सारखाच पंतप्रधान त्या खुर्चीमध्ये असावा आणि हे राष्ट्रीय मुद्दे घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. शिवसेनेच्या जाधवांची मात्र स्थानिक मुद्द्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावरच सगळी भिस्त आहे. 10 वर्षांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे खासदार म्हणून काम करतायत त्यांची अतिशय निष्क्रिय अशी कारकीर्द मागच्या 10 वर्षात बुलढाणा जिल्ह्यानं पाहिलेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची योजना या जिल्ह्यामध्ये असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मागच्या 10 वर्षात कुठेही सुटलेले नाही. त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला गेलेला नाही. 2 टर्म खासदार असलेल्या प्रतापराव जाधवांसाठी ही निवडणूक तशी सोपी नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोणार नगर परिषदेत काँग्रेसनं सत्ता स्थापन करून शिवसेनेला जोरदार झटका दिलाय. तसंच सिंदखेड राजा नगर परिषदेत भलेही शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेची घोडदौड रोखण्यात बराच अंशी यश मिळवलंय. दोन्ही पक्षांचे समान नगरसेवक निवडून आले. या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक होत असून जनतेचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. अमोल गावंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.